लाल मातीतल्या कुस्तीचा एक नियम असतो की ज्यावेळी वस्ताद आपल्या शिष्याला लाल मातीत उतरवतो त्यावेळेस समोरच्या पैलवानाला चितपट करण्यासाठी प्रत्येक डाव त्याला शिकवत असतो. मात्र हे सगळे डाव शिकवत असताना एक डाव मात्र तो वस्ताद स्वतःकडे ठेवत असतो. कारण पुढे चलून जर शिष्य मोठा झाला तर त्याने वस्तादाचीच पाठ नाही लावली पाहिजे अशी धारणा वस्तादाची असते. खरं तर मी लाल मातीतल्या कुस्तीबद्दल बोलतो आहे, पण इथून मी येणार आहे राजकीय कुस्तीबद्दल. आणि मागच्या आठवडाभरापासून आपण जे बघतो आहे की एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत, दिल्लीला जाऊन निरोप घेऊन येत आहेत. त्याच्या आधी ऑपरेशन टायगरची रचना होते, त्यानंतर ऑपरेशन तुतारीची व्यूहरचना आखली जाते आणि अचानक सगळा प्रोग्राम कॅन्सल होतो. या खेळात शिष्य आहेत एकनाथ शिंदे आणि डाव शिकवते आहे भारतीय जनता पार्टी. काय डाव आहे भारतीय जनता पार्टीचा? एका आठवड्यामध्ये असं काय घडतं आहे की एकनाथ शिंदे पाठोपाठ अजितदादाच्या पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यासुद्धा दिल्लीत जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच या पक्षाच्या समोर असलेल्या दोन नेत्यांना बाजूला केलं जातं आणि सुनेत्रा पवार थेट भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी बोलायला बसतात. काय नेमकं घडतं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय फुटीचे दिवस आलेत का अशी परिस्थिती मागच्या आठवडाभरापर्यंत वाटत होती. कारण एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदार फोडणार, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. या बातम्या तुम्ही मागच्या 15 दिवसापासून रोज ऐकताय. मात्र त्यानंतर भारतीय जनता पार्टीने जो काही डाव टाकला त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे दिल्लीवरनं परत आले आणि हे सगळं फुटीचं जे षडयंत्र होतं ते शमलं. काय घडलं होतं या भेटीमध्ये? ज्या बातम्या दिल्लीवरनं येतात त्यावरनं एकच गोष्ट स्पष्ट होते आहे की एकनाथ शिंदेच्या विस्तारवादी धोरणाला भारतीय जनता पार्टीनं ब्रेक लावला आहे. त्याचं कारण असं आहे की फुटीमध्ये एखाद्या पक्ष फोडण्यामध्ये माहीर असलेल्या भारतीय जनता पार्टीसोबत राहूनच तुम्हाला दुसऱ्या पक्षातील लोक फोडता येणार नाहीत. आता खरं तर भारतीय जनता पार्टीसमोर महाराष्ट्रामध्ये दोन पर्याय आहेत. एक एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दुसरा आहे अजितदादानंतरची राष्ट्रवादी काँग्रेस. भारतीय जनता पार्टी हा पक्ष सध्या मराठा नेतृत्वापासून बाजूला गेला आहे का अशी चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरू आहे. त्याला कारणही तसेच आहेत. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत दिलेल्या उमेदवाऱ्या, त्यानंतरच्या काळात विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, यामध्ये ज्या काही उमेदवारी दिल्यात त्या सगळ्या उमेदवाऱ्या ओबीसी उमेदवारांना गृहीत धरून देण्यात आल्यात असा आरोप भारतीय जनता पार्टीवरती होतोय. आणि तोच आरोप मिटवून टाकण्यासाठी, पुसून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आता मराठा समाजाची लिडरशिप असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करताना पाहायला मिळते. खरं तर आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की अजित पवारांच्या अकाली मृत्यूपूर्वीच शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांसोबत होती आणि आजही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदार, अनेक खासदार हे अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बजरंग सोनवणेसारखा बीडचा एक खासदार आहे जो शरीराने कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता, मात्र मनाने तो कायम अजित पवारांसोबत होता. आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी एक वर्षामध्ये जे काही 5-6 दौरे अजित पवारांचे बीड जिल्ह्यात झाले त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना खुर्चीला खुर्ची लावून तुम्हाला बजरंग सोनवणे हे व्यासपीठावर बसलेले पाहायला मिळतील. ज्या पक्षाचा, ज्या जिल्ह्याचा नेता धनंजय मुंडे त्या कार्यक्रमात तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण बजरंग सोनवणे मात्र अजित पवारांच्या सोबत खांद्याला खांदा लावून होता. त्याचं कारण एवढंच होतं की ज्यावेळी या दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार आहे त्यावेळेस शरद पवार गटातील अनेक मोठे नेते हे अजित पवारच्या गटात जाणार होते. आता हेच जर नेते शरद पवारच्या गटातून एकनाथ शिंदेकडे गेले तर त्याचा फायदा भाजपला होणार नाही. कारण शिंदेंचा सेना ही शहरी पक्ष आहे, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ग्रामीण भागाची लिडरशिप असलेला पक्ष आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीला काय गरज आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीनं मोठा विजय मिळवला. आपल्याला माहिती आहे की नगरपालिका, महानगरपालिका आणि त्यानंतर अतिशय खालच्या पातळीवरच्या म्हणजे शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्याला समजल्या जातात त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने मोठा विजय मिळवला. आता तिथे जो मिळवलेला विजय तो टिकवण्यासाठी इतर भागामध्ये ज्या निवडणुका राहिल्यात त्या पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणं गरजेचं आहे असं भारतीय जनता पार्टीला वाटतं. आणि म्हणून एकनाथ शिंदेंना थांबवण्याचे आदेश भाजप हायकमांडने दिले.
खरं तर सुनेत्रा पवार मागच्या 15 दिवसात आपल्याला ॲक्टिव्हपणे काम करताना पाहायला मिळाल्या. मात्र आता ॲक्शन मोडमध्ये सुनेत्रा पवार येत आहेत. ज्यावेळी त्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या हायकमांडशी चर्चा करणार आहेत. त्यावेळी एक गोष्ट मात्र नक्की आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले बरेच चेहरे हे कदाचित आपल्याला उद्या सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले असतील. कारण आज भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेंना बळ देण्यात किती फायदा आहे यापेक्षा अजित पवारांची राष्ट्रवादी जर मोठी झाली तर मराठा नेतृत्व म्हणून, मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदाचित भारतीय जनता पार्टी ही वाढवण्याच्या दिशेने सोबत राहील आणि तेच प्रयत्न होताना पाहायला मिळतात. खरं तर शिंदेंकडं जे काही सध्या 7 खासदार आहेत, शिंदेंच्या जो काही प्लॅन होता तो आपण बघितला की जवळपास 12 खासदार म्हणजे 6 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटाचे आणि 6 उद्धव ठाकरे गटांचे जर घेतले असते त्यांनी सोबत तर हा आकडा 19पर्यंत गेला असता. आणि आपल्या सगळ्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये अस्थिर त्याच वेळी होऊ शकतं ज्यावेळी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या 2 पक्षांनी जर त्यांचा पाठिंबा काढून घेतला तर त्यावेळेस मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडं आणखी 8 खासदार कमी होतात. नेमकी हीच मेक एकनाथ शिंदे यांनी जाणून घेतली आणि म्हणून त्यांचा प्रयत्न होता की जर आपल्या खासदारांची संख्या केंद्रामध्ये वाढली तर भारतीय जनता पार्टीसोबतची बार्गेनिंग पॉवर वाढवता येईल आणि त्याचा फायदा 2029च्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीच्या जागावरून थेट विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्यामध्ये होईल अशीच रचना खरं तर शिंदेने आखली होती. मात्र परत मुद्दा तोच आहे की शिष्याने लाल मातीच्या मैदानात उतरल्यानंतर वस्तादाप्रमाणे डाव टाकायचा नसतो. कारण वस्ताद कायम एक डाव आपल्याकडे शिल्लक ठेवतो आणि बाकीचं सगळं आपल्या शिष्याला शिकवत असतो. कदाचित एकनाथ शिंदे या सगळ्यातून एवढं तरी नक्कीच शिकले असतील. धन्यवाद.